बाबा होळी का आपण साजरी करतो सांगा जरा. होळी का साजरी करतो? होलिका ह्याला पर्वताला मारायसाठी हिरण्यकश्यपूची बहीण हा ती भावाला म्हणजे कशाला त्याला मारायचं आहे ना. हा आपल्या राजात नाव नाही घ्यायचं ना त्याचे, हा नारायण नारायण म्हणून. हम्म मग त्याला कडीत टाकला, हा कड्यावना टाकला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवली सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, तुम्ही सगळे निघाले असणारच कोकणामध्ये शिमग्यासाठी. सो मी पण आज निघालेली आहे. कशी तरी मिस्टरांना सुट्टी भेटलेली आहे. आज सोमवार आहे आणि सोमवारचा हाफडेने आम्ही दुपारी निघणार आहोत, कारण बाकीच्या सुट्ट्या पण त्यामध्ये ॲडजस्ट होतील. आणि चला फायनली सुट्टी भेटलेली आहे. सो मी निघालेली आहे. सगळं काही घरचं काम आवरलेलं आहे. पटापट सगळं आवरून घेतलं. मिस्टर सकाळीच गेलेले आहे जॉबवरती आणि गाडी आपली तिकडेच घेऊन गेलेली आहेत. सो आता मी इथून निघणार आहे आणि मिस्टरांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. तिथे त्यांचा लंच होणार दुपारचा आणि त्यानंतर आम्ही निघणार. चला मग व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. सो मित्रांनो, फायनली मी निघालेली आहे आणि मिस्टरांचे इस्त्रीचे कपडे घ्यायचे, ते कपडे घेऊया आणि फटाफट आपण रिक्षा पकडूया. ऊन बघा सकाळ सकाळ केवढं लागते. 11:30 वाजलेले पण खूप ऊन लागते. मस्त आता मला ट्रेन भेटलेली आहे आणि शाळेतल्या मैत्रिणी आहेत ज्या जिन्याच्या आहेत त्या पण भेटलेल्या आहेत. मस्त गप्पा गोष्टी करत तिच्यापर्यंत जाऊया, नंतर मग तिथून मी पुढे जाणार. मैत्रिणी पण गेल्या दिव्याला उतरून आणि ट्रेन पाहू शकता तुम्ही, मस्त कचाकच भरलेली आहे. येऊन पोचलेली आहे भांडूप मध्ये आणि आता मिस्टरांच्या ऑफिसमध्ये चालू. चला फटाफट जाऊया, आपल्याला निघायचं आहे. येईपर्यंत आपल्या 1:30 वाजलेला आहे. सो मिस्टरांच्या ऑफिसमध्ये आलेली आहे आणि मिस्टरांच्या खुर्चीमध्ये बसलेली आहे. खूप सगळेजण भेटलेले आहेत मिस्टरांच्या ऑफिसमध्ये काम करतात. त्यामुळे आमच्या ताई आहेत. ताई काय करता तुम्ही? अकाउंटेंट ना? हो हो. अकाउंटचं काम करतात, तिकडे बसतात आणि इकडे समोरच बसायचे आणि आता त्यांच्या ऑफिसमध्ये एक सेलिब्रेशन करणार आहे. सो इकडे मस्त असं डेकोरेशन पण केलेलं आहे. पण आम्ही निघणार आहोत आता थोड्या वेळानेच आणि सगळे आहेत, सर पण आहेत. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी होली. ऍक्टिंग. जय श्रीराम. मंदिर यही बनेगा. जय श्रीराम. हनुमान हनुमान हनुमान. तोच वास्तवाला हा फेसला, आम्ही फेसला लावतो. आम्ही फेसला हो गया बस कलर तरी घ्या दादा. इंजेक्शन लग गया. सो फायनली मित्रांनो, ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांना हॅपी होली केलेली आहे आणि फायनली आता आम्ही निघालेलो आहोत. इकडे बघा मिस्टर बसलेले आहेत. चला मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गजर करूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. सो फायनली मित्रांनो, मिस्टरांनी एकदम झपाझप राईड मारलेली आहे आणि आता वाजले किती येतो? 4:15 वाजले असतील. आता आमचा टी टाईम झालेला आहे. सो एका स्टॉलवरती आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत. इकडे चहा पिऊया, काहीतरी गरमागरम वडापाव बनत आहे, वडापाव पण खाऊया आणि नंतर पुन्हा एकदा राईडला सुरुवात करूया. तर गरमागरम वडापाव आलेला आहे, गोपी वडेवाले. पुन्हा एकदा आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. आम्ही चहा पियालो, पण आमच्या पांडाला चहा पाजायची होती, म्हणजे ते पांडामध्ये पेट्रोल टाकायचं होता. त्यासाठी आम्ही पेट्रोल पंपला आहे. तिथे आम्ही वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, मस्त पाणी वगैरे प्यायलो. आता पुन्हा एकदा आपण राईडला सुरुवात करूया. आणि आमची पांडा एवढी जोरात धावत आहे की बाबा, पूर्ण मोकळा रोड आहे, खूप सारी गर्दी आहे गाड्यांची, पण रोड मोकळा आता आम्हाला भेटलेला आहे. अजून काय आम्हाला ट्रॅफिक लागलेली नाही आहे. चला पुढे बघूया. शेवटी काय आपल्याला आईच्या पालखीला जायचं आहे, मग आईच आपल्याला नेणार आहे ना. आणि इकडे बघा यांना ऊन लागलेला आहे ना, मला नाही लागलेला. ऊन असं समोरून आलं ना संध्याकाळचा. मला किती लागलं? मी काय आहे, हेल्मेटच्या मागे माझं डोकं, मी पण डोक्याला लावले, सगळं मस्त पॅक करून घेतलेलं आहे. कालपर्यंत नाही होते, हवेने ना असं बुडत जातं. आता बांधले तरी जोरातून हवा येते ना, फास्ट गाडी काढते. चला मित्रांनो, ही अशी आहे आमची पांडा आणि हे आहेत आमच्या पांडाचे रायडर. त्यांचा मोटो ब्लॉग चालू आहे, खूप मज्जा येते त्यांना पण मोटो ब्लॉग करायला. चला यावेळेस मित्रांनो, जास्त जरा आमच्या पांडावरती ओझं झालेलं आहे.
कारण आम्ही गावी चाललेलो आहोत ना, त्यासाठी 4-5 दिवसाचे जरा जास्तच आमचे कपडे आहेत. मग एक टँक बॅग आहे, तिच्यामध्ये आम्ही अर्धे कपडे भरले. टॉप बॉक्समध्ये कपडे राहिले अर्धे, थोडेफार मी पाठीमागे बॅग घेतलेली आहे, ती पण पांडावर ठेवलेली आहे टॉप बॉक्सवर. सो आमच्या पांडाला जरा जास्त वजन झालेलं आहे. ठीक आहे, पण आपल्याला आरामात जायचं आहे, जास्त काही घाई नाही. रोड बघा पूर्ण मोकळा आहे, खूप सारी भीड आहे गाड्यांची. चला जाऊया मस्तपैकी. आणि मस्त आता हवेमध्ये एवढा गारवा आहे, ऊन पूर्ण खाली झालेलं आहे. 5:30 वाजलेले आहेत, पण उन्हातून मित्रांनो आम्ही एवढे तापलो ना. आम्ही 2 वाजता निघणार होतं, पण ऑफिसमधून काय मिस्टरांना कोणी सोडेनाच. एवढे रंगवलेले बापरे. पूर्ण सगळ्यांनी होळी खेळून घेतली आणि नंतर मग आम्ही निघालो. त्यासाठी आम्हाला थोडं लेट झालं, पण 3 वाजता ऊन जे लागत होतं बापरे, पूर्ण करपून गेलो आहे ना. यांना तर समोरून खूप ऊन लागलं. असं आता गारवा आहे ना, आता गार हवा खात जाऊया. समोर बघा आता सनसेटच होणार आहे. किती मस्त सूर्य लाल आलेला आहे. इथे थांबलेलो आहोत मस्तपैकी बासुंदी गुळाचा चहा पिण्यासाठी, जे आम्ही नेहमीप्रमाणे थांबतो तिकडेच आम्ही थांबलेलो. पांडामध्ये जरा हवा घालायची होती. त्यामुळे मस्त बासुंदी गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा एकदा आम्ही राईडला सुरुवात केलेली आहे. थोड्याच वेळात आता अंधार पडणार आहे आणि मग आपली राईड होणार आहे अंधेरी रातों में. तर या वर्षी आपण अंधारातून जाणार कोतवालकडे आहे ना. चला काय करणार, सुट्टी नव्हती ना, सुट्टी उशिरा भेटली, त्यासाठी आम्ही उशिरा निघालो. तिला पोहोचण्याचे मतलब पालखीला. सो मित्रांनो, आत्तापर्यंतचा आमचा प्रवास पोहातूरपर्यंत मस्त झालेला आहे. अगदी सुखाचा. पोहातला थोडे थांबलो, थोडंसं सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि पुन्हा एकदा राईडला सुरुवात केली. आता आमची राईड चाललेली आहे कोकणामध्ये गावाकडे आणि तुम्ही पाहू शकता रस्ता अगदी चाललेला आहे डोंगराच्या कपारीतून गावाकडे आणि खूप अंधार आहे. गाड्याची जास्त रहदार नाही आहे. समोर एक कार चाललेली आहे, ती पण आमच्या कोतवाल गावाकडे चाललेली आहे. तिच्या मागून आम्ही हळूहळू जात आहोत. चला मग पटापट जाऊया आणि होळी सेलिब्रेशन करूया. सो फायनली मित्रांनो, मी येऊन पोहोचलेले आहे कोकणामध्ये माझ्या आईच्या गावी. आणि इकडे बघा साई बच्चू आहे आपला, आता मोबाईल पाहत आहे. आणि मित्रांनो, मस्त आमची राईड झालेली आहे. कोकणातील वेडी वाकडे वळणे घेणारे रस्ते आणि रात्रीचा टाईम असल्यामुळे त्या डोंगर कुशीतून जो रस्ता चाललेला होता वेडी वाकडे वळणे घेत, एवढा भारी वाटत होता तो नजारा, तुम्ही पाहिलाच असेल. आणि आता माझे बसलेले तिकडे बाबा जेवले ना. बाबा माझे सप्त्यालाच आले होते गावी, जो आमच्याकडे हरिनाम सप्ताह असतो होळीच्या आधी. आणि साई बघा गावचा झाला, साई जेठाला बघतोय. सो मस्त आईने आमच्या जेवणामध्ये मस्त फणसाची भाजी बनवले, पुरी बनवले आणि साईबाबूला पुरणपोळी खायची आहे, ठेव ना. सो त्यासाठी मी आत्ता पुरणपोळीचं सामान घेऊन आलेले आहे. आम्ही पुरणपोळी उद्या बनवणार आहोत, जेव्हा आमची उद्या पालखी येणार तेव्हा.
आणि आता आम्ही पुरी भाजी, मस्त वाटाण्याची भाजी, आमटी, भात, मस्त जेवण आम्ही आमचा एन्जॉय करतो. बाबा होळी का आपण साजरी करतो सांगा जरा. बाबांचा हात दुखतो म्हणून ते इकडे रुमाल लावून ठेवतात. होळी का साजरी करतो? होली काय ह्याला पर्वताला मारायसाठी हिरण्यकश्यपूची बहीण हा ते भावाला म्हणजे कशाला त्याला मारायचं जाईना. हा आपल्या राजात नाव नाही घ्यायचं ना त्याचे, हा नारायण नारायण म्हणून. मग त्याला कडीत टाकला, हा कड्यावना टाकला तरी काय तो मेला नाही. मग म्हणली आता कशाला म्हणली लाकडा मोठी होली रचली आणि मग म्हणली मी त्याला घेऊन का अशा आवडून बसतो लहान ना आणि म्हणली बसतो होलीत आणि म्हणले तुम्ही खाईने आग लावा की जाईल जळून राख होऊन. आता तो देवाचा आऊस होली पेटवली तर हीचीच जळून राख झाली. तो काय आगत देवाने त्याला बाहेर काढला. होळिकाची ना. अच्छा हिरण्यकश्यपची. मग म्हणून तिचं नाव ही होली. होळी म्हणून तेव्हापासून आपण होळी साजरी करतो हा दिवस. हा दिवस. मग तेव्हा पहिले तुम्ही पुरणपोळी नाही करायचे ना, मग कोणता पदार्थ बनवायचे गावी? शेंगा शेंगा ज्या नारळाच्या, तांदळाच्या पिठाच्या. आणि आता लोक पुरणपोळ्या करतात, कोणी पुऱ्या करतात. तेव्हा ते मोठा सण शेंगांचा आणि उद्या पोळ्या, वडे, आणि मटण, बकऱ्याचं मटण. बकऱ्याचं मटण बाबा. तेव्हा काय हे बेलरने फिरले काय होतं? काहीच नव्हतं ना. मग आताची होळी वेगळी झालेली आहे सगळं. आता होली लावली की होम लावला की बकरा असायची कापायला सुरुवात पहाटेपासून आहे ना, 4 वाजल्यापासून. इकडे साईला काय बोलायचंय बोल. होळीमध्ये बोंबटतात कशाला क्वेश्चन आहे माझा. तेव्हा थोडे ना ओरडले, तेव्हा ओरडले नाहीत ना. बोंबटतात कशाला सांगा आता. हुकानं असतात. हा ना, हुकान असं ते देवाच्या नावाने असतात. जे देवाचे आपण लाकडं आणतो ना ते ओरडायचं असं देवाच्या नावाने की आंबा रे आंबा, आमच्या देवाला सोन्याचा खांबा, असं खूप काय 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 ओरडतात. ही आमची दिदी आलेली आहे. हॅलो, कशी आहे दिदी? सोन्याचा खंजा म्हणजे आमच्या नवला कुंभचा सोन्याचा खांबा. आंबा रे आंबा, बोंबाला आमच्या नवलाईच्या देवीचा सोन्याचा खांबा. हुक्का काय तरी असं तर मुली लोक नाही बोलत. हुरा मोठ्या पावल्याचा हुरा, आमचे नवला कुंभचा सोन्याचा तुरा की बोंबाला. पाठांतर कर साहेब. मला उदा उदा आणि मग ए कांग कांग, आमचे नवला कुंभचा सोन्याचा भांग की दिली बॉम्ब. असं हुकाने असतात. जा ना मग खाली, मुलं लाकडं आणतायत. याला हुकाने बोलतात. हुकाने बोलतात. आता मी तुला पहिले मी आता खाली होतो कशी काय बोलते की सोन्या पालखीचा उदा उदा पालखी पालखी नाही टालकी रे टालकी, टालकी रे टालकी रे टालकी, आमच्या नवलाची सोन्याची पालखी. टालकी टालकी दे आमच्या नवऱ्याची सोन्याची पालखी उदा. आमची आत्याबाई आलेली आहे. आत्या 1-2 दिवस नव्हती तर पूर्ण घर असं एकदम हे होतं. सुना म्हणजे अशी मस्ती मजाक करायला कोण नव्हतं. आईला सगळ्यात जास्त आठवण आली असं सारवायला. आणि साई शेठ आमच्या सोबत आलेला. मी सारवेल ना, पालखी येईल ना तेव्हा मी सारवणार. हा, हे अजून सारवायचं होतं बाकी, पण आज सारवलेलं. मी सारवणार, मला आवडतं सारवायला. आता आम्ही पुरी बिरी खाल्ली आहे. पुरी भाजी, फणसाची भाजी, पुरणपोळी खायची आहे सगळ्यांना माहितीये. मला सामान आणलंय. माझी पुरणपोळी बनवायला देणार. एवढी फेवरेट आहे की मी 8-15 खाऊन टाकील. हा, 1 किलोच्याच बनवते. बघूया किती खातो. चल है ना. नाही खाल्लं माझ्याकडे पार्टी. आणि पार्टी कुठे जातो कमवायला, पार्टी देणार आपल्याला. भाग बोलतात ना हे वाढवलं. वाकडा तिकडा गंगनाशी गेला, वाकड कलकीच्या पोटी कोंबनी पाजला, वाकडा तिकडा गंगनाशी गेला. गंगनाशी गेला, रट्या रामान केली होली, सीता जानकी आली ती शिपून गेली की बोंबाला. हा ना, हे वाढवायच्या घरानं बोलतो. सगळे बोलायचे पहिले. आलं की पाहिलं की कोण देऊ बस. आता बाबा होळीच्या भोवतानी फिरणं तेव्हा बोलणार ना, तेव्हा बोलतात. आता पाहिलं की पाहिलं की नवलाय बस. आता रात्री रात्री आमची होळी असणार ना, त्याच्यानंतर 5 भवऱ्या ते मारतात, 5 का 7 तेच पुढे मारतात. हा, तेव्हा ते हे गाणं बोलतात. ते बाबा आता तुम्हाला बोलून दाखवलं.
पालकी पालकी कोण देव बस पालकी पालकी नवरी. पाठांतर करावं लागेल. दादा शिकवत आहेत आमचे बाबा. बघा मित्रांनो, कुमदेवी कोण आहे? हेच आपले म्हणतात ना, हीच आपली परंपरा असते. आजोबा नंतर आजोबा आपल्याला शिकवतात, मग आपण आपल्या मुलांना तिच्या शिकवतो. पोटी एक खूप कोंबडी महत्वाचं असतं. पडलेला वाघ. आणि मित्रांनो, होळीला आम्ही आलेलो आहोत आणि मस्त चांगल्या रीतीप्रमाणे आमची होळी अगदी आरामात दहन झालेली आहे. पाठीमागे तुम्ही पाहू शकता इकडे. आणि खूप सारी मुंबईकर मंडळी आलेली आहे. आणि मुंबईकर आजूबाजूच्या शहरात खूप सारी लोक आलेली आहेत या होळीसाठी आणि होळीचं दर्शन करतायत. तर मित्रांनो, कोकणातील होळी बघायला गेलं तर खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरी करतात, अशी आमची होळी असते. चला, जास्त काय आता तुम्हाला आवाज येणार नाही, आपण थोडेसे फोटो वगैरे काढून घेऊया. झालेली आहे मस्त आमची होळी, तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओ. आणि आता आज पालखी येणार नवलाई आईची, असं मस्त सकाळपासून तयारी चाललेली आहे. आज आम्ही पुरणपोळी करत आहोत. खरं म्हणजे आज पाहायला गेलं तर तिखट सण असतो, पण आज मंगळवार असल्यामुळे आज आम्ही पुरणपोळीचा बेत केलेला आहे. चला, आतमध्ये सगळ्याजणी पुरणपोळी आम्ही बनवत आहोत, पाहूया आपण. गावची पुरणपोळी, चुलीवरची. मस्त आमचा पुरणपोळीचा बेत चाललेला आहे. इकडं पुरण वगैरे सगळं तयार करून झालेलं आहे. इकडे पुरणपोळी मस्तपैकी आम्ही बनवत आहोत, पाहू शकता, गोल गोल अशी. आणि चुलीवरची पुरणपोळी. चुलीवरती जरा प्रॉब्लेम होणार नाही बाय, जास्त इस्तो नाही करायला पाहिजे. गॅसवर कशा व्यवस्थित होतात. ठीक आहे, आज आपण चुलीवरची पुरणपोळी खाऊया, कोकणातली. काल आल्यापासून मी मम्मा पुरणपोळी बनव, पुरणपोळी बनव, बघायचं आहे. दीदी कुठे कशी झाली? छान झाली. अरे वा 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 वा.